आणि आता वळूया राज्यातल्या तिसऱ्या टप्प्यातल्या 19 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या निकालाच्या बातमीकडे। आज याचा निकाल लागतोय। नांदेड जिल्ह्यातील 9 नगरपालिका, 2 नगरपंचायती, औरंगाबादमधल्या 4, भंडारा जिल्ह्यातील 4 आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या 2 नगरपालिकांचा समावेश यामध्ये आहे। अगदी थोड्या वेळामध्ये मतमोजणी सुरू होते, त्यामुळे कोण बाजी मारतंय यामध्ये हे पाहणं महत्त्वाचं आहे। नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, औरंगाबादेत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, तर भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत थेट औरंगाबादमधून आहेत आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे। त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊ। कृष्णा, अगदी थोड्या वेळामध्ये या सगळ्या संदर्भातला निकाल जो आहे तो लागताना पाहायला मिळेल आपल्याला। आज कोणाकोणाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, कशी इक्वेशन्स असतील आज? निश्चितच अश्विन, आता काही वेळापूर्वीच मतमोजणीला सुरुवात झाली असं आपल्याला म्हणावं लागेल। सगळी प्रक्रिया त्यांची पूर्ण झाली आणि मतमोजणीला सुरुवात झाली आहे। आणि थोड्या थोड्या जागा आहेत, 17-17, 23-23 जागा आहेत औरंगाबादमध्ये। मात्र औरंगाबाद आणि नांदेड ह्या दोन्ही जिल्ह्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, कारण अशोक चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे आणि रावसाहेब दानवे जे प्रदेशाध्यक्ष आहेत भाजपाचे, त्यामुळे तिसऱ्या टप्प्यामध्ये भाजपा किती यश मिळवणार यावरती सगळं गणित जे आहे ते अवलंबून असणार आहे विजयाचं। आणि त्यामुळे रावसाहेब दानवेचा एक मतदारसंघ आहे पैठण, ज्यांना तिथेच त्यांचं ते वक्तव्य आहे, त्यामुळे त्यांना निवडणूक आयोगाची देखील नोटीस मिळाली। तिथे काय निकाल लागतो हेही बघावं लागेल। नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। तिथे 9 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतीचा निकाल आहे। औरंगाबादमध्ये 4 ठिकाणी या ठिकाणी नगरपालिकेचे निकाल लागणार आहेत। मी आता सध्या खुलताबाद येत आहे, इथे मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि इथे देखील खासदार चंद्रकांत खैरे असतील, त्याचबरोबर प्रशांत बम, अब्दुल सत्तार हे सगळे जे आमदार आहेत ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते, प्रचारात ते उतरले होते आणि त्यामुळे यांनी सगळी आपली ताकद लावलेली आहे पणाला। तिथेही काय निकाल लागतो हे पाहावं लागेल। आणि आता काही वेळातच एक एक निकाल जो आहे तो यायला लागेल आणि खूप कमी जागा आहेत, त्यामुळे 12 वाजेपर्यंत सगळं चित्र औरंगाबादेतलं आणि नांदेडमधलं सगळं क्लिअर होईल आणि सगळे जे निकालाची वाट पाहतायत ते देखील निकाल आपल्या समोर येईल। मात्र आता सध्या आपण हे सांगू शकतो की मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्या नेत्यांची ज्यांनी प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्यांचं काय होणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे। अश्विन, कृष्णा, ज्या सगळ्या नेत्यांचा तो उल्लेख केलास, अतिशय मोठे असे नेते आहेत प्रत्येक पक्षामधले, कुठे नेमकी काटेकी टक्कर बघायला मिळू शकते आणि कुठे कदाचित धक्कादायक निकाल आपल्याला बघायला मिळू शकतो, असं काय सांगता येईल? अश्विन, आताच जर औरंगाबादेतली स्थिती आपण पाहिली तर औरंगाबादमध्ये फक्त 1 नगरपालिका पैठणची जी शिवसेनेच्या ताब्यात होती, इतर सगळ्या ज्या नगरपालिका आहेत त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या। त्यामुळे इथे काय चित्र बदलतंय का ते पाहावं लागेल। औरंगाबादमध्ये शिवसेना भाजपामध्ये 3 ठिकाणी त्यांनी युती केली आहे, मात्र पैठणमध्ये त्यांची युती झालेली नाही आणि त्यामुळे दोघांचे परस्पर विधान तिथं पाहायला मिळाले होते। रावसाहेब दानवे हे खरं तर त्यांचा मतदारसंघ आहे जो पैठणमध्ये नगरपालिका येते आणि त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा तिथे पणाला लागलेली आहे। आणि धक्कादायक निकाल खरं पाहिलं तर महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त जे मतदान झालंय ते खुलताबाद नगरपालिकेमध्ये तब्बल 80% मतदान झालेलं आहे। म्हणजे यापूर्वी कुठेही एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मतदान झालेलं नाही आणि औरंगाबाद जिल्ह्यात सुद्धा जवळपास 77% मतदान झालेलं आहे। त्यामुळे कौल कुणाच्या बाजूने जातो हे पाहावं लागेल। आणि खरं तर हा सेना भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र या बालेकिल्ल्यामध्ये औरंगाबादेत शिवसेनेकडे एक जर नगरपालिका वगळली तर दुसरी कुणाकडेही नगरपालिका नाहीये। त्यामुळे इथे काय चित्र होतंय ते स्पष्ट होतंय ते पाहावं लागेल। त्याचबरोबर अशोक चव्हाण त्यांच्या पालिकेतल्या काही नगरपालिका शिवसेना भाजपाला ताब्यात आणता येतील का हे देखील पाहावं लागेल। आणि खास करून खुलताबादेत एमआयएमचा उमेदवार नाही। कन्नडमध्ये जर पाहिलं तर शिवसेनेच्याच आमदार जे आहेत त्यांनीच एक स्वतंत्र आघाडी निर्माण केली आणि खासदार चंद्रकांत खैरे यांच्या समोर आव्हान उभं केलेलं आहे। त्यामुळे शिवसेनेच्या आमदाराची एक आघाडी आणि शिवसेना पक्ष हे दोन्ही एकमेकांच्या विरोधात लढत आहेत। त्यामुळे हे चित्र थोड्या वेळात स्पष्ट होईल। मात्र औरंगाबाद आणि त्याचबरोबर नांदेड जिथे दोन्ही प्रदेशाध्यक्षाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे तिथे नेमकं काय घडतं हे आपल्याला पाहावं लागेल। अश्विन, कृष्णा, या सगळ्या निकालांच्या अपडेट्सवर तू लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।